महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित असलेल्या गोवा बनावटीचा अवैध मद्यसाठा आणि बनावट दारू तयार करण्याच्या साहित्याविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागानं संगमनेरमध्ये मोठी कारवाई केली आहे। शिवाजीनगर परिसरातील वडजेमळा या ठिकाणी छापा टाकून रॉयल इम्पॅक्ट व्हिस्कीचे तब्बल 14 बॉक्स, विविध नामांकित ब्रँडच्या रिकाम्या बाटल्या, बनावट बुचे आणि दुचाकी असा एकूण 5,38,840 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। 8 ऑगस्टच्या रात्री राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संगमनेर पथकाला अवैध मद्यसाठ्याची माहिती मिळाली। त्यानंतर जांता राजा मैदानावरील एका घरात पथकानं सापळा रचून छापा टाकला। या कारवाईत मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीचं मद्य आढळून आलं। या प्रकरणी शिवकुमार मनोजकुमार कालडा आणि सौरभ अरविंद पापडेजा दोघेही संगमनेर येथील रहिवासी यांना अटक करण्यात आली आहे। चौकशीत बनावट मद्य संगमनेर शहरातील एका हॉटेलमध्ये विक्री केल्याची माहिती समोर आली आहे। यानंतर नेहरू चौकातील हॉटेल सुरभीवरही कारवाई करण्यात आली। तेथून 61,310 रुपयांचा बनावट मद्यसाठा जप्त करण्यात आला। दोन्ही आरोपींना 9 ऑगस्ट रोजी संगमनेर न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। पुढील तपास उपनिरीक्षक प्राची देखणे करत आहेत। अवैध मद्य निर्मिती आणि विक्री विरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याचं राज्य उत्पादन शुल्क विभागानं स्पष्ट केलंय। ब्युरो रिपोर्ट, पंचनामा न्यूज, संगमनेर।